हॉटेल सवाई मल्हार, अस्सल मराठमोळं, बँक्वेट हॉल, एसी नॉन एसी, मुंबई नाशिक महामार्ग, खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल, जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथे संपतो। त्यामुळे पाली गावातील कुमारी कांचन राजेंद्र जाधव ह्या मुलीचा जागीच मृत्यू झाला। त्याचबरोबर दोघे जण गंभीर जखमी आहेत। तरी सरकारने अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून मयत व अपघातात जखमी झालेल्यांना आर्थिक मदत करावी आणि जर एखादी घटना घडत असेल त्यानंतर जर प्रशासनाला जाग होत असेल तर ही घटना घडण्या अगोदर तेथे लोखंडी बॅरिकेड व स्पीड ब्रेकर टाकले नव्हते, पण घटना घडल्यानंतर टाकले। म्हणजे एखादी घटना घडून गेल्यानंतर प्रशासनाला जाग येत असेल किंवा गरिबांचे जीव जात असतील त्यात कुठेतरी खूप मोठी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे। नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील वासिंद येथे भीषण अपघातात एक ठार, 2 गंभीर जखमी। मुंबई नाशिक महामार्गावरील वासिंद जवळ संकल्प हॉस्पिटल समोर रविवारी सायंकाळी एका भरधाव ट्रेलरने दुचाकीस धडक दिली। या अपघातात एक ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत। हा अपघात इतका भीषण होता की ट्रेलरच्या पुढील टायरच्या भागात मोटरसायकल अडकून मोटरसायकलचा चुराडा झाला। या प्रकरणी वासिंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा अपघात केवळ बेजबाबदार अधिकारी व ठेकेदार यांच्या नियोजन शून्य कामामुळे झाला असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून केला जात आहे। शहापूर तालुक्यातील वासिंद जवळील पाली गावातील रवींद्र जिपा तरणे रविवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी त्याचा मुलगा कुमार तन्मय रवींद्र तरणे व गावातील मुलगी कुमारी कांचन राजेंद्र जाधव यांना मोटरसायकलवरून वासिंद येथे घेऊन येत होते। सायंकाळी 5:15च्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गावरून जात असताना येथील संकल्प हॉस्पिटल समोरील ब्रिज खालून वासिंद गावात येत असताना मोटरसायकलला मागून भरधाव वेगात येणाऱ्या MH20 EG8415 ह्या ट्रेलरने धडक दिली। ही धडक इतकी भयानक होती की ट्रेलरने मोटरसायकलला 10 ते 12 मीटर पर्यंत फरफटत नेले। त्यात मोटरसायकल चालक रवींद्र जिपा तरणे वय वर्ष 40, त्यांचा मुलगा कुमार तन्मय रवींद्र तरणे वय वर्ष 14 आणि कुमारी कांचन राजेंद्र जाधव वय वर्ष 19 हे तिघेही गंभीर जखमी झाले। मोटरसायकल चालक रवींद्र जिपा तरणे यास जिंदाल कंपनीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व दोघांना उपचारासाठी असनगाव येथील क्रिस्टल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता कुमारी कांचन राजेंद्र जाधव हिचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच वासिंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे व शहापूर महामार्गाच्या असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर छाया कांबळे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी JCBच्या साहाय्याने ट्रेलरमध्ये अडकलेली मोटरसायकल बाजूला काढून महामार्ग मोकळा केला। मोटरसायकल चालक रवींद्र जिपा तरणे याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून त्यास डोंबिवली येथील गोखले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर कुमार तन्मय रवींद्र तरणे यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर KM हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी ट्रेलर चालक फरार असून पोलिसांनी ट्रेलर ताब्यात घेतला आहे। हा भयानक अपघात वासिंद येथे सुरू असलेल्या ब्रिजच्या कामामुळे झाला असून या अपघातात नाशिक महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व ठेकेदार जबाबदार असल्याचे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे। या मार्गावरून वासिंद परिसरातील साने, पाली, कासने, पडगा, भिवंडी येथील नागरिक मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात। या ठिकाणी नवीन ब्रिजचे काम चालू असून कुठल्याही प्रकारची वाहतुकीची काळजी घेतली जात नसून येथे हे काम सुरू झाल्यापासून अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। रविवारच्या भीषण अपघातामुळे परिसरातील नागरिक अत्यंत चिडले असून नागरिकांकडून बेजबाबदार अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे। दिनांक 4 सप्टेंबर रोजी ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली। त्याच ओव्हरब्रिज व रस्त्याची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व तसेच माननीय खासदार साहेब यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली, परंतु कॉन्ट्रॅक्टरला सूचनाही दिल्या, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। सूचना देऊन देखील कॉन्ट्रॅक्टर व अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे नियोजन न केल्यामुळे
अशा अनेक अपघाती घटना या ठिकाणी घडत आहेत। त्याचबरोबर 4 सप्टेंबर रोजी अतिशय दुर्दैवी घटना घडली, त्यामुळे पाली गावातील कुमारी कांचन राजेंद्र जाधव ह्या मुलीचा जागीच मृत्यू झाला। त्याचबरोबर 2 जण गंभीर जखमी आहेत। तरी सरकारने अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून मयत व अपघातात जखमी झालेल्यांना आर्थिक मदत करावी आणि जर एखादी घटना घडत असेल त्यानंतर जर प्रशासनाला जाग होत असेल तर ही घटना घडण्या अगोदर तेथे लोखंडी बॅरिकेड व स्पीड ब्रेकर टाकले नव्हते, पण घटना घडल्यानंतर टाकले। म्हणजे एखादी घटना घडून गेल्यानंतर प्रशासनाला जाग येत असेल किंवा गरिबांचे जीव जात असतील तर यात कुठेतरी खूप मोठी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे व प्रशासनाने यावर लवकरात लवकर काहीतरी ठोस निर्णय करून मयतांना मदत करावी। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।